बातमी आता सांगलीमधून आहे। जयंत पाटलांच्या कारखान्याचं नाव रात्री अज्ञातानं बदललेलं आहे। राजाराम बापू सहकारी कारखान्याचं नाव बदललेलं आहे आणि त्या ठिकाणी राजे विजय डफळे असं लिहिण्यात आल्याचं कळतंय। कारखान्याचं नाव अज्ञातानं बदलल्यानं जत तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे। सांगलीच्या जयंत पाटील यांच्या कारखान्याचं नाव अज्ञातानं बदलल्याचं कळतंय आणि सकाळी हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। ही दोन दृश्य आपण पाहतोय, ज्यावेळेस सांगलीतील राजाराम बापू सहकारी साखर कारखाना हे नाव इथे आपण बघत आहोत आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये राजे विजयसिंह डफळे हे नाव इथं बदलण्यात आलेलं आहे। अज्ञातांनी राजे विजय डफळे सहकारी साखर कारखाना असं नाव या ठिकाणी केलंय, त्यामुळे आता जत मध्ये मोठं खळबळ उडाल्याचं देखील कळत आहे। जत विधानसभा क्षेत्रातील सर्व सभासद शेतकऱ्यांची मागणी आहे की तो कारखाना त्यांनी परत सभासदांना द्यावा। लोकांच्या ज्या भावना आहेत त्या भावना या व्यक्त झालेल्या आहेत। आपल्या माध्यमातून ती सर्व बातमी बघितली। ज्या कोणी हे काम केलेलं आहे त्यांच्याबरोबर मी स्वतः उभा आहे। रस्त्यावरची आणि न्यायालयातली लढाई सभासद शेतकऱ्यांनी लढाईची ठरवली आहे आणि त्या दोन्ही लढाईमध्ये मी सभासदांच्या सोबत ठामपणे उभा राहणार आहे। काही जाणकार लोकांचं म्हणणं आहे कारखाना यांनी विकत घेतला, परंतु या कारखान्याच्या नावाचा बदल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली नाही। आता साखर आयुक्त याबद्दल अत्यंत व्यवस्थितपणे सविस्तरपणे आपल्याला माहिती देतील। माझ्याकडे ती अधिकृत माहिती नाही, परंतु जी जबाबदार लोक आहेत ज्यांनी कारखान्यामध्ये काम केलंय त्यांचं असं म्हणणं आहे की राजे विजयसिंह डफळे कारखाना असंच नाव या कारखान्याचं आहे। परंतु जरी आता त्यांनी नाव बदललं तरी आम्ही संघर्ष चालू ठेवणार आहे। जोपर्यंत हा कारखाना सहकारी होत नाही, सभासदांचा होत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही।